वेलकम टू जय जगत फाउंडेशन. जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण सूचना, या चॅनलवरती प्रसारित होणारे कोणतेही ऑडिओ अथवा व्हिडिओ डाउनलोड करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहोत प्रकरण पहिले, व्हिडिओ क्रमांक 3. प्रकरण पहिले, व्हिडिओ क्रमांक 3, पान क्रमांक 10 ला आपण सुरुवात करतोय. चला तर बघूया. प्रकरण पहिले, पान क्रमांक 10. 2. सेवक वर्गांची नियुक्ती. आवश्यक सेवक वर्गांची निवड व नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चिती, बढती, प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवेशर्ती ठरविणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. 3. निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी. 3. निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा, तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. 4. मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. 5. इतर अधिकार. सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशोब पुस्तके पाहण्याचा, हिशोब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशोबपत्रे तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. क. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. क. व्यवस्थापन समित्यांच्या जबाबदाऱ्या. समित्यांच्या जबाबदाऱ्या. सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या
नुकसानीस जबाबदार असतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधनपत्र दिले पाहिजे. 2. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. 3. अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. 4. व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. 5. सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. 6. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे तसेच संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोषदुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठविणे. 7. सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. 8. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरविणे. 9. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविणे. 10. समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यामध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदांबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे. 11. सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये. 12. सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे. कृती: एखाद्या सहकारी संस्थेस भेट देऊन संस्थेचे कामकाज कसे चालते याविषयी माहिती गोळा करून आपल्या शिक्षकांबरोबर चर्चा करा. 1.2.3 सहकारी संस्थेचे पदाधिकारी. सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक या नात्याने संस्थेचा कारभार पाहू शकतात, परंतु संस्थेच्या अमर्याद सभासदास संख्यामुळे सर्वांनाच संस्थेचा कारभार पाहणे शक्य होत नाही. म्हणून सहकारी
संस्थेमध्ये संस्थेची मालकी आणि व्यवस्थापन एकच न राहता त्यांचे विभाजन केले जाते. म्हणूनच सभासदांनी जरी संस्थेचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार सोयीसाठी व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळास दिला जातो. व्यवस्थापन समिती ही सभासदांची प्रतिनिधी म्हणून संस्थेचे कामकाज पाहते. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय व्यवस्थापन समितीकडून घेतले जातात आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर सोपवली जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 विभाग ब नुसार पदाधिकारी या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. ती पुढील प्रमाणे सांगता येईल. संस्थेने आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय आणि पदाधिकारी या संज्ञेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक, सचिव, खजिनदार, समिती सदस्य तसेच संस्थेने आपल्या कामकाजासंबंधी आदेश देण्यासाठी व नियमानुसार किंवा पोटनियमानुसार निवडलेल्या किंवा नेमलेल्या इतर कोणत्याही व्यक्तींचा समावेश पदाधिकारी या संज्ञेमध्ये केला जातो. सहकारी संस्थेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे. अध्यक्ष मीन्स चेअरमन. अर्थ सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड कायद्यानुसार 5 वर्षासाठी निवडणुकीद्वारे केली जाते. सभासदांमधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यामधून एका संचालकाची निवड संस्थेचा अध्यक्ष म्हणून करण्यात येते. ही निवड व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेत करण्यात येते. व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा संस्थेच्या सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या सर्व सभा त्यांच्या नियंत्रणाखाली पार पाडल्या जातात. सभा बोलाविणे आणि त्या सभा योग्य रीतीने चालविणे व सभेवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. सभेचा तो मुख्य सूत्रधार असतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष हा संस्थेचाही मुख्य अधिकारी असतो. संस्थेची आणि सभेची सूत्रे यशस्वीपणे सांभाळण्यासाठी अध्यक्षाला पोटनियमानुसार आवश्यक ते सर्व अधिकार दिलेले असतात. पोटनियमातील मार्गदर्शक नियमानुसार अध्यक्ष संस्थेचे सर्व कामकाज पार पाडतो. त्याचबरोबर संस्थेतील सर्व प्रकारच्या सभांचे आयोजन करतो. अध्यक्षाला त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून संस्थेकडून मानधन दिले जाते. अध्यक्षांची कार्य. 1. संस्थेचे दैनंदिन कामकाज. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख
व नियंत्रण ठेवून संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकार कायद्यातील तरतुदीच्या व पोटनियमावलीतील नियमानुसार चालवावे लागते. 2. मदत व मार्गदर्शन. सहकारी संस्थेचा कारभार हा संस्थेच्या अध्यक्षाला कार्यक्षम व प्रामाणिकपणे चालवावा लागतो. कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी वर्गास त्यांची कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांना मदत व मार्गदर्शन करावे लागते. 3. सलोख्यांचे संबंध निर्माण करणे. सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजातील सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने अध्यक्षाला संस्थेचे सभासद, संचालक व अधिकारी तसेच नोकरवर्ग यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करावे लागतात. 4. आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या कामकाजात व कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता ठेवावी लागते. तसेच संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेताना संस्थेच्या व सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे कार्यही करावे लागते. 5. सभांचे आयोजन. सहकारी संस्थेच्या वतीने सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार अधिमंडळाची वार्षिक सभा व अधिमंडळाच्या विशेष सभांचे आयोजन करावे लागते. सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका संस्थेच्या सचिवांच्या मदतीने तयार करून घेऊन त्यांच्या प्रति संबंधितांना योग्य मुदतीत पाठवण्याची व्यवस्था करावी लागते. सभांचे संचालन. संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेची सूत्रे स्वीकारून सभेचे संचालन सभेच्या नियमानुसार करावे लागते. सभेमध्ये मांडलेले प्रस्ताव, केलेल्या दुरुस्त्या व संमत करण्यात आलेले ठराव हे सभेच्या कायदेशीर कामकाजात असल्याची क्षमता घ्यावी लागते. अशा रीतीने सभेचा सर्वेसर्वा या नात्याने त्याला सभेचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली योग्य व निष्पक्षपातीपणे चालवावे लागते. ब. अध्यक्षांचे अधिकार. अध्यक्षांचे अधिकार. 1. दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार. 2. कागदपत्रावर सह्या करणे. 3. संस्थेचे हिशोब. 4. कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई. 5. सभाबाबतचे अधिकार. 6. निर्णायक मत देणे. 7. इतिवृत्तावर सही करणे. 1. दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार.
सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा अधिकारही असतो. संस्थेच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार असतो. 2. कागदपत्रावर सह्या करणे. सहकारी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धनादेशावर कागदपत्रावर करार इत्यादीवर सह्या करण्याचा अधिकार असतो. 3. संस्थेचे हिशोब. संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला संस्थेच्या हिशोब पुस्तकावर व त्यातील नोंदणीवर बारकाईने लक्ष ठेवून ती तपासण्यासाठी मागण्याचा अधिकार असतो. 4. कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असतो. तसेच संस्थेने दिलेले आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा अधिकार असतो. 5. स्तंभाबाबतचे अधिकार. सहकार कायद्यातील व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार संस्थेच्या वतीने स्तंभाचे आयोजन करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. तसेच संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्ष स्थान भूषविण्याचा व सभेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार असतो. याशिवाय सभेतील वक्त्याच्या भाषणाचा क्रम ठरविणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबविणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकारही असतात. 6. निर्णायक मत देणे. सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना संस्थेच्या अध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत हे जास्तीचे किंवा अतिरिक्त मत आहे जे अध्यक्ष आपल्या अधिकारात विशेष मत म्हणून वापर करू शकतात. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हितांच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. 7. इतिवृत्तावर सही करणे. सभा संपल्यानंतर संस्थेच्या सचिवाने तयार केलेल्या सभेच्या इतिवृत्तावर सही करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. क. अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा संचालक मंडळाला जबाबदार असतो. त्यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. नियंत्रण.
संस्थेचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्याने व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयातील कामकाजाबाबत निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. 2. कार्योत्तर मान्यता. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना बऱ्याच वेळा अध्यक्षाला काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात. अशा निर्णयाला कार्योत्तर मान्यता देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. 3. सुसंवाद साधणे. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाने कार्यालयीन कामकाज अधिकारी तसेच कर्मचारी वर्गामध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. तसेच संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, पदाधिकारी इत्यादी बरोबर सुसंवाद राखला पाहिजे. 4. सभासदांची जबाबदारी. सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवून सभांचे कामकाज सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार सुरळीत व शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. सभेमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याची पुरेशी संधी देऊन सभेचे कामकाज निपक्षपातीने चालविले पाहिजे. 5. महत्त्वाच्या दस्तऐवजावर सह्या करणे. सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा प्रमुख या नात्याने संस्थेच्या महत्त्वाच्या कागदपत्रावर, दस्तऐवजावर तसेच करार इत्यादीवर संस्थेच्या वतीने ही सही करण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते. उपाध्यक्ष. सहकारी संस्थेमध्ये उपाध्यक्ष हा पदाधिकारी निवडून दिला जातो. अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या संचालकांमधून एका संचालकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष काम पाहतात तेव्हा त्यांना अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त होतात. सचिव, चिटणीस मीन्स सेक्रेटरी. अर्थ, व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदार संस्था किंवा कंपनी, सर्व ठिकाणी सचिव महत्त्वाची भूमिका बजावतो. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज त्याला पार पाडावेच लागते. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप, त्या संस्थेचे आकारमान, संस्थेचा प्रकार यावरून सचिवांचे पद ठरविले जाते. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्यांची नेमणूक करणे सक्तीचे असते. त्यांची नेमणूक ही पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ
सचिव म्हणून तसेच मानद मीन्स ऑनररी सचिव किंवा पगारी सचिव म्हणूनही केली जाते. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवांची नेमणूक केली जाते. व्याख्या. सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्ये, शासकीय कार्य, कार्यालयीन कार्ये तसेच संस्था पोटनियमानुसार करावयाच्या कामासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. सचिवांची कार्ये. सचिव संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असल्याने त्याला पुढील महत्त्वाची कार्ये पार पाडावी लागतात. 1. प्रशासकीय कार्ये. सहकारी संस्थेच्या सचिवास कार्यालयीन प्रशासन व कार्यालयातील दैनंदिन कामे करावी लागतात. यामध्ये आवक व जावक, पत्रव्यवहार सांभाळणे, रोख व बँकेचे व्यवहार करणे, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम, संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे इत्यादी कामे पार पाडावी लागतात. कार्यालयीन सर्व कामाचे नियोजन व त्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्याला करावे लागते. आवश्यक पत्रव्यवहार करणे, महत्त्वाच्या कागदपत्राचे नस्तीकरण करून सर्व पुस्तके जपून ठेवणे, ही सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते. कार्यालयातील सर्व कामावर नियंत्रण ठेवून कार्यालयांचे कामकाज सुरळीतपणे व सक्षमपणे होत आहे याची दक्षता त्यांना घ्यावी लागते. 2. हिशोब ठेवणे व हिशोब तपासणी. सहकारी संस्थेचे हिशोब ठेवणे संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची बिल, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे इतर कार्ये करावी लागतात. जमा खर्चाची खाती नियमितपणे बनविणे, त्याबरोबरच सहकारी संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम या सर्व आर्थिक कागदपत्रांची नोंद ठेवणे, संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्यास मंजुरी घेणे, तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब संस्थेने नियुक्त केलेल्या अंतर्गत हिशोब तपासनीसाकडून तपासून घेणे आणि नंतर सहकार खात्याच्या हिशोब तपासनीसकडून हिशोब तपासणी करून घेणे व हिशोब तपासणीचा अहवाल अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्याचे कार्य सचिवालाच करावे लागते. 3. कायद्यातील तरतुदीची पूर्तता. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैज्ञानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके हिशोब तपासणीच्या वेळी हिशोब तपासनीसास उपलब्ध करून द्यावी लागतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे व
ठराविक मुदतीमध्ये म्हणजेच 45 दिवसांच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, नोंदवणे, अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य सचिवास करावे लागते. 4. सभेसंबंधीची कार्ये. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या विधिमंडळाच्या सभा अध्यक्षांच्या मान्यतेने घेणे, सभेपूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभेसंबंधित लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज तयार करणे आणि संबंधित व्यक्तींना योग्य त्या कालावधीमध्ये पाठविणे. सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या सभेला आहे किंवा नाही हे पाहणे, सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणे, मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणे, सभेचे टिपण ठेवणे इतर कार्य करावी लागतात. सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सभेचे इतिवृत्त सभावृत्तात लिहून त्यावर अध्यक्षाची सही घेण्याचे कार्य सचिवास करावे लागते. 5. सभासदांसंबंधीची कार्ये. सहकारी संस्थेच्या सचिवास सभासदांसंबंधीची काही कार्य करावी लागतात. सभासदांना संस्थेबाबतची माहिती देणे, त्यांच्या पत्रांना उत्तर देणे, सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणे, भाग भांडवल हस्तांतरणाचे अर्ज व्यवस्थापन समितीपुढे सादर करणे ही कार्य सचिवाला करावी लागतात. सभासदांकडून सभासद शुल्क देणगी स्वीकारणे तसेच त्यांना सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रे, संचालकांना अहवाल योग्य कालावधीत पाठविण्याचे कार्य ही सचिवास पार पाडावे लागते. 6. व्यवस्थापन समिती कार्ये. सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समिती संस्थेचे कामकाज पाहते. संस्थेची ध्येय धोरणे ठरविणे हे व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्य असते. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. सचिवास व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहावे लागते व त्या सभेत घेतलेले सर्व निर्णय संबंधितांना कळविणे. संस्थेने पाठविलेले उद्दिष्टे पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापन समिती व अध्यक्षांना वेळोवेळी मदत करतो. सेवक वर्ग व व्यवस्थापन समिती यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचे कार्य करतो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पुढील पॉइंट ब आदर्श सचिवांचे गुण हे आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 4 बघायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या जय जगत फाउंडेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.